नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता सरपंचासमोर गाववाल्यांनी खूपच गोंधळ घातलेला असतो. गावातील काही लोक म्हणत असतात, ही मंजिरी म्हणजे ना गावाला लागलेला कलंक आहे. यामुळे आपलं पंढरपूर हे नेहमी दोषी ठरवलं जाईल. त्यामुळे हा जो कलंक आपल्या गावाला लावलाय ना या मंजिरीने, त्यांना घराबाहेर नाही तर या गावाबाहेरच काढायला हवं. आता मात्र रायाला खूपच राग येतो. तेव्हा लगेच राया त्या लोकांचे गळे आवळू लागतो आणि म्हणू लागतो, ए काय बोलायले तुम्ही, सांगितलेलं समजत नाही का? मीच बाहेर चांगली मुलगी आहे आणि नाहीतर एकेकाला ना असं गळा आवळून मारेल असे म्हणून राया त्या लोकांना मारू लागतो. त्याच वेळेस सरपंच म्हणू लागतात, राया काय करतोय तू? तेव्हा राया म्हणू लागतो, किती वेळा सांगितलं तुम्हाला, मीच बाहेर आणि माझ्यामध्ये असं काहीही नाही आहे. खरंच हा गैरसमज तुम्ही उगाच पेटवतायत. ती पोरगी खरंच खूप चांगली आहे. असं काय बी करायचं नाही हां. मीच बाहेरकडे वाकड्या नजरेने जरी बघितलं ना तरी एकेकाची पुट्टी करेला. आता मात्र राया खूपच भडकलेला असतो. त्याच वेळेस इकडे शशिकला आता जय घोरपडेला फोन करते आणि जयला म्हणू लागते, अरे जय कुठे आहे तू? तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. तेव्हा जय म्हणू लागतो, काय गुड न्यूज? सांग सांग पटकन शशिकला, काय गुड न्यूज आहे? तेव्हा शशिकला म्हणू लागते, अरे नुसते गुड न्यूज नाही, झणझणीत चणचणीत गुड न्यूज आहे. आपण जे दगडफेक हे सगळं काही घडून आणलंय ना, त्यामुळे हे सगळे खूप घाबरलेत रे. असे दबी धरून बसलेत घरात. खरंच बघायला खूप मज्जा येते रे. आता दगडफेक कमी झालेत पण यांची भीती काही कमी झाली नाही. तेव्हा जय म्हणू लागतो, नाही नाही, असेच घाबरायला हवेत. ती मंजिरी ना खूप माज आहे ना, तिला चांगली अशी ना तुटायला फुटायला पाहिजे. मग बघ कशी मजा येईल ते. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, अरे हो पण तू इकडे ये. कसं आहे ना, आता त्या मंजिरीला एक खांदा हवा आहे. कारण आता एखाद्या खांद्यावरती डोकं ठेवून रडायला पाहिजे की नाही तिला. तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, रडू दे रडू दे, पार तुटू दे तिला, मग येतो की मी त्यांचा मसिया बनून त्यांच्या मदतीला, हो की नाही? तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो हो हो, मसिहा बनून ये आणि आपण जे काही ठरवलं ना ते सगळं काही होऊन जाऊ दे. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, पण जय तू आजपर्यंत मी जे काही सांगत आले ते सगळं ऐकत आलाय. आज मी एक गोष्ट सांगणार आहे तुला आणि ती जर केली ना तर तुझं काम झालंच म्हणून समज. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, हो का, मग काय करू नेमकं, सांग तरी शशिकला. आता मात्र शशिकला आपला प्लॅन इथे जयला सांगू लागते. तेव्हा जय म्हणू लागतो, ठीक आहे तू म्हणतेस ना तसंच सगळं काही होईल. मग बघ या मंजिरीचा जो काही माज आहे ना, माजुरडेपणा तो सगळा उतरून जाईल. मग बघ किती मजा येईल ते. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, हो ना, काल एवढं टक्कल होता होता राहिलंय तरीही तोंड वर करून म्हणते, ते माझी चूक नव्हती म्हणून मी वाचले. त्यामुळे आज तिला वाचवता कामा नये आणि कोणीही मध्ये येता कामा नये. जय आज सगळं काही ठरल्याप्रमाणेच व्हायला हवं. तेव्हा जय म्हणू लागतो, शशिकला तू काळजी करू नको, आता मी येतोय ना तिकडे, मग बघूया. त्याच वेळेस इकडे नाना, जिजी, मंजिरी सर्वजण खूपच घाबरलेले असतात. तेवढ्यात आता जयही तिथे आलेला असतो. त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते, आलाच जय तू, बघ ना रे हे सगळं काय घडतंय. तेव्हा जय म्हणू लागतो, जिजी काळजी करू नका, मी आता पोलीस फोर्स बोलावली, आता काही दगडफेक होणार नाही. माझी माणसं बरोबर त्या लोकांना अडवतील, तुम्ही काळजी करू नका. आणि नाना तुम्ही तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. तेव्हा जिजी म्हणू लागते, अरे बघ ना जय, अरे दगडफेक काय करतायत, तोंडाला काळं काय फसतायत, या लोकांना काय झालंय काही समजेनासंच झालंय. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, नाना तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी सगळं काही ठीक करणार आहे. आता काही लोक दगडफेक करणार नाही, माझी माणसं लावलीत मी कामाला. त्याच वेळेस आता बाहेरनं जोरजोरात आवाज येऊ लागतो, मंजिरी हाय हाय, मंजिरी हाय हाय. आता मात्र जय लगेच आपल्या हवालदार पोलिसांना फोन करतो आणि म्हणू लागतो, मी सांगितलं ना तुम्हाला, बंदोबस्त एकदम व्यवस्थित झाला पाहिजे, एकही आवाज आतमध्ये येता कामा नये, पटकन सगळं काही बंद करा. आता मात्र लगेच हवालदार म्हणू लागतो, सर हे लोक काही ऐकत नाहीये. तेव्हा जय म्हणू लागतो, ऐकत नसेल तर त्यांना मारहाण करा, पण हे सगळं थांबवा. आता मात्र जिजीला वाटतं की जय आपल्यासाठी खूप काही करतोय. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, अरे जय ऐकतायत की नाही लोक. तेव्हा जय म्हणू लागतो, जिजी काळजी करू नका, आपल्याला ना एक काम करावं लागेल, आपल्याला ना सरपंचाबरोबर बोलावं लागेल, कारण गाववाले खूपच भडकलेत, त्यांनी पंचायत सुद्धा भरवली. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, अरे
पण काय करणार आहोत आपण? सरपंचांकडे जाऊन संतापलेल्या लोकांसमोर ग्रामपंचायतीतील पंचायत काहीच करू शकत नाही रे. तेव्हा जय म्हणू लागतो, पण जीजी आपल्याला त्यांच्याशी बोलावं लागेल, त्यातूनच काहीतरी मार्ग निघेल. तेव्हा जीजी म्हणू लागते, अरे पण एवढे सगळे दगडफेक चालू असताना आपण कसे जाणार आहोत त्यांच्याकडे? तेव्हा जय म्हणू लागतो, जीजी तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना बोलावलं इकडे, ते नक्की येतील इकडे, मग आपण बोलून घेऊया, मी आहे नाही ते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याच वेळेस आता अण्णा तिथे काही सामान म्हणजे गिफ्ट वगैरे घेऊन आलेलं असतो. आता मात्र दरवाज्यात येताच अण्णा म्हणू लागतो, मग आम्ही आतमध्ये यायचं का? आता सर्वजण अण्णाकडे बघू लागतात. त्याच वेळेस अण्णा आतमध्ये येतात आणि म्हणू लागतात, तुम्ही मला बोलवणार, मग मी आतमध्ये येणार, त्यात खूप वेळ वाया जाणार ना, म्हणून मी लवकरात लवकर आतमध्ये आलोय. कसं आहे, वेळ वाया घालवणं खूप चुकीचं आहे, हो की नाही? आता मात्र लगेच जयला बघताच अण्णा म्हणू लागतो, अरे बापरे, जय घोरपडे साहेब तुम्ही पण इकडे? बाहेर एवढा जाळपोळ चालू आहे, एवढा राडा चालू आहे आणि तुम्ही इकडे लपून बसलाय? तेव्हा जय म्हणू लागतो, हे अण्णा काय बडबडतोय, मी लपून नाही बसलो इकडे, बाहेर सगळी माणसं कामाला लावलीत मी, हे माझंही घर आहे, मी यांच्या संरक्षणासाठी इकडे थांबलोय. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतो, अरे बापरे, हो मी विसरलो होतो, तुम्ही या घरचा भाग आहात, म्हणजे तुम्ही आता आमच्याही घरचा भाग होणार आहे. आता मात्र जीजी नाना यांना समजत नाही नेमकं जयला म्हणायचंय तरी काय किंवा अण्णाला बोलायचंय काय. त्याच वेळेस आता अण्णा लगेच आपण आणलेल्या पिशवीतनं काही गिफ्ट काढतात. आता लगेच ईशा, निखिल, रुजिता सर्वांना अण्णा गिफ्ट देऊ लागतात. तेव्हा जीजी म्हणू लागते, अण्णा हे सगळं काय आहे, हे कशासाठी आणलंय तुम्ही? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, मी तुमच्यासाठी दिवाळीला गिफ्ट आणलंय, घ्या घ्या. कसं आहे ना, आता आपण मोठ्यांनी एक निर्णय घ्यायला हवा, पोरांकडे नको लक्ष द्यायला, बघितलं ना गावात काय काय चालू आहे ते. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, तुम्हाला म्हणायचंय तरी काय? त्याच वेळेस आता जयला लगेच बाहेरनं पोलिसांचा फोन येतो. तेव्हा जय म्हणू लागतो, सांगितलं ना तुम्हाला, हे सगळं बंद व्हायला पाहिजे. तेव्हा जय लगेच फोनवर बोलण्यासाठी तिथनं बाहेर निघून जातो. तेव्हा लगेच आता अण्णा नाना आणि जिजीला म्हणू लागतो, हे बघा, हे पोरांनी जे काही केलंय ना त्यावर एक मी निर्णय घेतला आणि तोच तुम्हाला सांगायला आलोय. उगाच उशीर करायला नको, म्हणून आपण जे काही ठरवलंय ना ते सगळं काही योग्य वेळेत करून घेऊया. आता मात्र नाना जिजीला समजत नाही नेमकं अण्णाला म्हणायचंय काय. त्याच वेळेस इकडे आता गावातील लोक खूपच गोंधळ घालत असतात. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हे बघा, मी समद्यांना शेवटचं सांगतो, मी बाहेरच्या घराकडे कोणीही जायचं नाही, तिला त्रास होता कामा नये, तिने काय बी चूक केलेली नाही आणि जर कोणी माझं ऐकलं नाही ना तर रायाकडे सुट्टी नाही, पुट्टी करून टाकेल, सांगून ठेवते. एकदा का रायाला राग आला की नो दयामया, सांगून ठेवतो. आता मात्र राया सगळ्यांना धमकी देत असतो. त्याच वेळेस गावातील सरपंच म्हणू लागतात, राया, तू हे जे काही वागतोय ना ते अगदी चुकीचं आहे, तू जर असंच वागत राहिला तर मला पोलिसांना बोलवावं लागेल. तेव्हा राया म्हणू लागतो, ए सरपंच, तुला कुणाला बोलवायचंय ना त्याला बोलावू शकतो, पण मी कुणाला बी घाबरत नाही, मीच बाहेरने काय बी चुकीचं केलेलं नाही, उगाच हा गोंधळ घालू नका. तेव्हा लगेच सरपंच म्हणू लागतात, हे बघ राया, आम्ही जो काही निर्णय घेणार आहोत तो अगदी योग्य निर्णय घेणार आहोत, आम्ही कुणालाही चूक नसताना शिक्षा होऊ देणार नाही. तेव्हा राया म्हणू लागतो, जे बोलतोय ना तसंच कर आणि जर यात काही चुकीचं घडलं तर मी सोडणार नाही. त्याच वेळेस दीपिकाला आणि डंकी येतात आणि रायाला शांत करत असतात. तेव्हा सरपंच म्हणू लागतो, ए भावांनो, तुझ्या ह्या राया भाऊला आवरून ठेवा, जर त्याने काही चुकीचं केलं तर मी आता पोलिसांना बोलून याला अटक करायला सांगेल. तेव्हा लगेच दीपिकल म्हणू लागतो, राया भाऊ शांत हो बरं, तू सगळं काही ठीक होईल, तू शांत हो, असे म्हणून रायाला तर तिथनं बाजूला घेऊन जातात. त्याच वेळेस इकडे अण्णा लगेच नाना आणि जिजीला म्हणू लागतात, आता हे बघा, गावात जे काही समज चालू आहे ना त्यावरनं ना हेच लक्षात येतंय की रायाची काही बदनामी होणार नाहीये, पण सगळी चूक आमच्या रायाचीच आहे ना, तुमच्या पोरीची नाही आहे हो, पण तुमची पोरगी बदनाम होते. बघा ना, गाववाले सगळीकडे पोस्टर लावलेत, सगळे पोस्टर जाळतायत, कुठे बसायला बी जागा नाहीये, सगळी जाळपोळ चालू आहे, पण यावरनं आपण मोठ्यांनी काहीतरी निर्णय घ्यायला हवा, हो की नाही? आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते, अण्णा तुम्हाला म्हणायचंय काय? तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, आता हे मंजिरी आणि रायाचं जे काही गेटमेट चालू आहे ना त्यावरून आपण त्या दोघांचा बँडबाजा वाजून टाकूया, त्या दोघांचं लगीन लावून टाकूया, म्हणजे काय, त्यांच्यावरती हा जो काही कलंक लागलाय ना तो कायमचा पुसून जाईल. आता मात्र जीजीला खूपच राग येतो. तेव्हा जीजी म्हणू लागते, अण्णा
तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरात येऊन माझ्या लेकीबद्दल असं बोलायची? अरे त्या गुंडाबरोबर लग्न लावण्यापेक्षा ना माझ्या मुलीला मी विहिरीत ढकलून देईल. आता मात्र लगेच अण्णा म्हणू लागतात, अरे बापरे, मी तर तुमच्या भल्यासाठीच बोलत होतो. हे बघा, आता जी काही बदनामी होती त्यामुळे रायाला काहीही होणार नाही. एक पोराचा कलंक केव्हाच पुसला जातो, पण पोरगी आयुष्यभरासाठी बदनाम होते हा. आणि तुमची पोरगी तर आमच्या रायाबरोबर लॉजवर पकडली गेली. आता तिने रायाबरोबर थोडी मजा केली असेल, पण म्हणूनच मी म्हणतोय रायाबरोबर तिचं लगीन करून टाकूया, बँड बाजा वाजून टाकूया. आता मात्र जीजी खूपच भडकते आणि लगेच अण्णांना म्हणू लागते, ए अण्णा, माझ्या घरातनं लगेच जायचा, लगेच निघायचं. ही तुमची गिफ्ट वगैरे सगळं काही जीजी हातात घेते आणि बाहेर फेकते आणि अण्णालाही आता जीजी धक्के मारून घराबाहेर काढते आणि म्हणू लागते, इथून पुढे माझ्या लेकीबद्दल एक शब्दही मी ऐकून घेणार नाही. माझ्याच घरात येऊन माझ्या लेकीबद्दल वाईट बोलूच कसं शकता तुम्ही? एक आई आहे मी आणि माझे संस्कार मी माझ्या लेकीला दिलेत. माझ्या संस्कारावरती माझा विश्वास आहे. माझी मुलगी असं काही चुकीचं करू शकत नाही. तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात, अहो शांत व्हा, तुमच्या भल्यासाठीच मी हा निर्णय घेतला आहे. त्यात चुकीचं काय बी नाही आहे. त्यामुळे मी जे म्हणतोय तेच करून टाका. तेवढ्यात आता जय येतो. त्याच वेळी जीजी म्हणू लागते, अरे तुझ्यासारख्या माणसाला वाटलं असेल की तू अशी दीड दमडीची बक्षिसं गिफ्ट वगैरे आणून दिली तर आम्ही तुझ्या बोलण्यावर भाळू? अरे नाही, माझी मुलगी, तिला मी संस्कार दिलेत आणि त्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे माझ्या मुलीची पाठीशी मी समर्थपणे उभी. तुझी काही गरज नाही. जे काय होतंय ते आम्ही बघून घेऊया आणि अजून त्यांच्यावरती हे जे काही आरोप केलेत ना ते सिद्ध व्हायचेत. त्याआधीच तू लगेच माझ्या मुलीला असं नाव ठेवू शकत नाही. तेव्हा लगेच जय म्हणू लागते, अण्णा. त्याच वेळी जीजी म्हणू लागते, जय तू गप्प बैस. ही एक आई बोलते आणि आपल्या मुलीसाठी आई एवढं नक्कीच करू शकते. हे बघ अण्णा, माझ्या मुलीबद्दल पुन्हा माझ्यासमोर एक शब्दही वाईट बोलायचा नाही, सांगून ठेवते. अरे तुझ्यासारख्या माणसांना मी चांगली ओळखते आणि त्या गुंडाबरोबर लग्न लावू माझ्या मुलीचं? चल हो, चल हट इथनं. असे आता जीजी नानाला, निखिलला सर्वांना सांगू लागते, या माणसाला लगेचच्या लगेच इथनं हाकलून द्या. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, अगं उमा शांत हो. त्याच वेळी शशिकला म्हणू लागते, जाऊबाई शांत व्हा, काय करताय, या माणसाशी पंगा घेऊ नका. तेव्हा शशिकलाला लगेच आता जीजी म्हणू लागते, हे बघ शशिकला, हा माणूस आपल्या दारात आलाच कसा? पंगा घेऊ नका म्हणजे माझ्या मुलीबद्दल हा असा बोलूच कसू शकतं? लगेच इथनं निघायचा. त्याच वेळेस अण्णा म्हणू लागतो, हे बघा, तुम्ही माझ्याशी वाईट वागताय, हे फार चुकीचं केलं या. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, तुमच्या पोरीने माझ्याकडनं माझा फेटा हिरावला होता, पण आज नियती बघा तिच्याकडून काय काय हिसकावते. नाही तुम्हाला हे गाव सोडून जायला लावलं ना तर नावाचा अण्णा नाही. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं, तुम्ही इथनं निघा. असे म्हणून आता लगेच अण्णांनी आणलेले सगळे गिफ्ट जीजी अण्णांच्या अंगावरती फेकते आणि त्यांना तिथून हकलवून देते. त्याच वेळेस मंजिरी मात्र रडत असते. तिला खूपच वाईट वाटलेलं असतं. तेव्हा जीजी तिला म्हणू लागते, मंजिरी, तू काही चूक केलेली नसेल ना तर तू घाबरू नको. तुझी आई तुझ्या पाठीशी सदैव उभी आहे. आता मात्र जीजी असं म्हणताच मंजिरीला खूपच बरं वाटतं. तर इकडे आता डिपिकलने रायाला चहाच्या टपरीवरती ओढत आणलेलं असतं. तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, राया भाऊ शांत हो बघू, लोक खूप भडकले आणि तू असा वागतो बघ बरं, शांत हो बघू. तेव्हा राया म्हणू लागतो, नाही नाही, मिस बाहेरच्या घरी जावंच लागेल आपल्याला, तिकडे काहीतरी गडबड चालू असेल. तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, अरे आपण तिकडे नाही जाऊ शकत, आपण जर तिकडे गेलो तर त्यांना आणखीन राग येईल. हे बघ रायाभाऊ शांत हो. तेव्हा राया म्हणू लागतो, असं कसं शांत बसू डिपिकल, अरे बघ ना गाववाले किती भडकलेत, मिस बाहेरला काही केलं तर? नाही नाही नाही, काल जे काही घडलं ना त्यावरून मला खरंच खूप मनात धाकधूक वाटते, नक्की तिकडे काहीतरी गडबड झाली असेल. तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, तू एक काम कर ना, मग तू मिस बाहेरला फोन करून बघ ना, फोनवर बोल, तिकडे कशाला जायचंय. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, ठीक आहे मी फोन करतो. असे म्हणून राया आता लगेच मंजिरीला फोन लावतो. त्याच वेळेस आता इथे मंजिरी रायाचा फोन आलेला बघताच पटकन
पटकन फोन उचलते. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायर तिकडे काही गडबड नाही आहे ना? अगं बघ ना हे गाववाले कसे वागतायत, बघ ना सगळीकडे गोंधळ करून सोडलाय. तू बरी आहेस ना? तुला काही झालं नाही ना? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया मी ठीक आहे आणि इकडं सगळं काही ठीक आहे, पण तू बरा आहेस ना? तेव्हा राया म्हणू लागतो, मी काय गं, मी या सगळ्यांचं समर्थन सामना करू शकतो, पण तुमचं काय, नाना जीजी कसे, ते बरे आहेत ना? तेव्हा जीजी आता खूपच रागाने मंजिरीकडे बघू लागते. कारण आता मंजिरी रायाला म्हणत असते, राया इकडे सगळं काही ठीक आहे, तू फक्त स्वतःची काळजी घे. चल मी ठेवते फोन, राधाचा फोन येतोय. असे म्हणून मंजिरी फोन बंद करते. त्याच वेळेस आता इकडे राधा मंजिरीला सांगू लागते, गावातील सगळे लोक दुकान जाळण्यासाठी दुकानासमोर आलेत. सगळीकडे गोंधळ चालू आहे. आता मात्र मंजिरीला धक्काच बसतो. त्याच वेळेस लगेच मंजिरीचा मोबाईल हातनं खाली पडतो. मंजिरी म्हणू लागते, नाना दुकान. तेव्हा जीजी सर्वजण आता विचारू लागतात, अगं मंजू काय झालंय? तर तिला काही बोलता येत नसतं. तेव्हा जय म्हणू लागतो, मंजिरी काय झालंय सांगशील का? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अरे जय, गावातील लोक दगडफेक करताय दुकानावर, दुकान जाळायला निघालेत रे, आता काय करायचं? आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. त्याच वेळेस इकडे राया डिपिकलला म्हणू लागतो, नाही नाही, मला असं सारखं वाटतंय की मिस फायरना काहीतरी संकटात आहे. का असं होतंय? तिच्याशी बोललोय, ती म्हणाली सगळं ठीक आहे इकडे, पण नाही नाही, हा घोरपडे नक्की हे सगळं घडवून आणतोय आणि हे सगळं त्यांना सांगायलाच हवं. तेव्हा डिपिकल म्हणू लागतो, अरे रायभाऊ, पण कसं सांगणार आहे आपण? त्यांचा आपल्यावरती विश्वास नाही, त्या घोरपडेवरती विश्वास आहे. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, हो ना, तो घोरपडे त्यांना फसवतोय, हे सगळं समोर यायला हवं. त्याच वेळेस डंकीचा आता लगेच रायाला फोन येतो. तेव्हा राया पटकन बोलून उचलतो. त्याच वेळेस डंकी म्हणू लागतो, रायभाऊ लवकर इकडे ये. अरे मार्केटमध्ये मिस फायरच्या दुकानासमोर खूप राडा झालाय, लोक तिचं दुकान जाळायला निघालेत. आता मात्र राया धावतच इकडे मंजिरीचं दुकान वाचवण्यासाठी निघालेला असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, मंजिरी ही दुकान वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडणार. ते शशिकाला म्हणू लागते, मंजिरी तू घरातनं कुठेही जायचं नाहीये, अगं बाहेर गेल्यानंतर लोक काही करतील. जयचा आणि शशिकलाचा प्लॅन असतो, मंजिरीला इकडेच डांबून ठेवायचं आणि तिकडे दुकान जाळायचं. त्याच वेळेस मंजिरी आता घरातून बाहेर निघणार, ते शशिकला तिला घरात कोंडून घेते. तर इकडे धावत धावत राया आता लोकांना अडवण्यासाठी आलेला असतो. आता मात्र राया मंजिरीचं दुकान कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.